युजुअली असं आम्ही करतो, तुम्हाला हां. सांगतो, की एक साधारणतः 6 सायकल असिस्टेड नॅचरल. आधी ना लाईफस्टाईल मॉडिफिकेशन व्यवस्थित शिकून घ्यायचं, स्ट्रेस बरं. कमी करून घ्यायचा. आमचा हा पहिला म्हणजे बेसलाईन येते, त्याच्याशिवाय हं. आम्ही पुढे जातच नाही. हं. कारण मी सांगितलं, उपचार सुरू झाले की त्याचा स्थान वाढतो आणि त्यानेच प्रेग्नन्सी राहत हो. नाही. तो आयव्हीएफ ट्रॅपमध्ये किंवा इन्फर्टिलिटी ट्रॅपमध्ये हं. ती लोकं अडकतात. म्हणून आधी पहिलं त्यांचं मेंटल स्ट्रेस कमी करून टाकायचा. मग साधारण 6 सायकल असिस्टेड नॅचरलच्या आम्ही देतो. बरं. युजुअली 50% लोकं इथे कन्सीव्ह होतात. अरे वाह! साधारण एका सायकलचा सक्सेस रेट इंडिव्हिज्युअली तुम्ही विचार केला तर 20% आहे. बरं. पण बिकॉज दे आर नॉट व्हिजिटिंग टू द हॉस्पिटल, दे आर जस्ट हं. टेकिंग मेडिसिन, डुइंग लाईफस्टाईल हं. मॉडिफिकेशन अँड हॅव्हिंग रेग्युलर फिजिकल रिलेशन ॲट होम. हं. आणि फक्त एक टेस्ट आम्हाला कळवायची असते. हं. त्याच्यामध्ये पण 20% सक्सेस रेट एका महिन्याचा असतो, विच इज ॲक्सेप्टेबल टू देम बिकॉज दे आर नॉट इन्व्हेस्टिंग मच इन टू इट. हां. आणि मग 6 महिन्यात 50% लोकं इथे कन्सीव्ह होतात. नाही राहिली प्रेग्नन्सी तर मग आम्ही IUI साठी बोलवतो त्यांना. हं. ते 2 ते 4 सायकलमध्ये आणखी 30% लोकं कन्सीव्ह होतात. हं. आणि त्यातही नाही राहिली तर मग IVF करायला लागतं. मग एज इथे नाही पाहिलं जात. अच्छा. की 2 उपाय पहिले फेल झाले ना, आता एकच हं. शिल्लक राहिला. हो. कारण IUIच्या 3-4 सायकल नंतर त्याचा सक्सेस रेट ॲक्सेप्टेबल लेव्हलवर हं. नाहीये किंवा असिस्टेड नॅचरलच्या 6 सायकल नंतर त्याचा सक्सेस रेट ॲक्सेप्टेबल लेव्हलवर नाहीये. हं. मग तुम्हाला पुढच्या टप्प्याला जायलाच लागणार आहे. बरोबर सो आहे. तिथे एजचा आणि ते विचार नाही लवकरात करता येत. लवकर. किंवा असंही होतं की गर्भवाहक नळ्या बंद आहेत. बरं. कुठल्याही एजला असू देत आता. हो. 21च्या पुढे कुठल्याही एजला असेल तर IVFच करायला लागणार आहे. बरोबर आहे. त्या कधी-कधी आम्ही कॅन्युलेट करून उघडायचा प्रयत्न करतो, पण त्याला काही फार सक्सेस रेट नाहीये. हां. किंवा सिमेन अनालिसिस एकदम आम्हाला 2 मिलियन 4 मिलियन असा काउंट आला. हं. किंवा खूपच खराब सिमेन आहे, म्हणजे त्याच्यात मोटिलिटी अगदीच नाहीये हं. किंवा त्याच्यामध्ये त्या स्पर्मला मॅरेथॉन रन पळून जायचंय. त्याला हालचालच होत नसेल तर तो कसं काय त्याने नॅचरली बरोबर आहे. कन्सीव्ह होणार आहे? मग IVF करायला लागतं. हं. किंवा मॉर्फॉलॉजी खूप खराब आहे, IVF करायला हं. लागतं. सो तिथे एजचा संबंध येत नाही. हं. तिथे आपल्याला कॉज ठरवतं किंवा सिव्हिअर एंडोमेट्रियोसिस हे IVF हं. करायला लागतं. कॉज ठरवतं की IVF करायला लागणार आहे की नाही लागणार. हं. आणि काहीच कारण नसेल, एज वाढत चाललेलं असेल, हं. अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी असेल हं. किंवा उशिरा लग्न झालेलं असेल, हं. तर मग थोडा थ्रेशोल्ड कमी राहतो. हो. इन्फर्टिलिटीच्या डायग्नोसिसचाच आम्ही 35च्या पुढे एरवी 1 वर्ष आम्ही थांबतो. हो. इन्फर्टिलिटी लेबल करायच्या आधी 35च्या पुढे आम्ही 6 महिन्यातच इन्फर्टिलिटी लेबल करून इन्व्हेस्टिगेशन सुरू करतो. बरोबर. थ्रेशोल्ड कमी होणारच आहे. हं. पण एज असं स्पेसिफिक कुठलं एज क्रायटेरिया आहे का तर नाही. नाही. कारण ठरवेल IVF लागणार की नाही.